नमस्कार. सन्मान महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी सहसंपादक अभिजित आपटे. शिवसेनेच्या व्यासपीठावरून माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट भाजपावर हल्लाबोल केलेला आहे आणि आता काही महिन्यांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं आणि हा पुतळा आता पडलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान झालेला आहे ह्या पाठीमागे जे भाजपाने केलेला भ्रष्टाचारच असला पाहिजे अशा प्रकारचा आरोप करत त्या ठिकाणी भाजपाची आणि या संपूर्ण स्मारक समितीची या पुतळ्या संदर्भामध्ये त्यांनी चौकशीची मागणी केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरून त्या ठिकाणी नेहमीच महाराष्ट्रामध्ये राजकारण केलेलं आहे. एकीकडे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातला सर्वात उंच पुतळा त्या ठिकाणी आजही दिमाखात उभा आहे आणि आमच्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत या आराध्य दैवताशी मात्र अशा प्रकारचा खेळ चालतो, स्मारकाशी खेळ चालतो आणि भ्रष्टाचार होतो. हे कुठेतरी चौकशीसाठी हे पात्र आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारचे त्यांच्या व्यासपीठावरून, शिवसेनेच्या व्यासपीठावरून त्यांनी ही मागणी केलेली आहे. पाहूया आपण त्यांच्याच शब्दांमध्ये. काय एवढा भाजपच्या मनात आपल्याबद्दल द्वेष आहे? आजच आत्ता पाहत होतो मी मालवणमध्ये 4 डिसेंबर 2023ला प्रधानमंत्री महोदयांनी जे अनावरण केलेलं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं, तो पुतळा देखील पडला. म्हणजे विचार कर तुम्ही, त्या पुतळ्यात, छत्रपतींच्या पुतळ्यात देखील ह्यांनी भ्रष्टाचार केला असेल, भाजपाने भ्रष्टाचार केला असेल. ही परिस्थिती आहे. खरी की खोटी मला माहीत नाही, पण चौकशी झाली पाहिजे. नेव्ही डेच्या दिवशी जो पुतळ्याचं अनावरण झालं 4 डिसेंबरला आपल्या कोकणामध्ये, आता घाईघाईत झालं, निवडणुकीच्या तोंडावर झालं. तो पुतळा पडतोच कसा? पुतळा बनवताना तुम्ही आधार दिला नव्हता का? प्रधानमंत्री महोदयांना जेव्हा तुम्ही अनावरणासाठी आणता, देशातले सर्वोच्च पदावर बसलेले नेते जे आहेत त्यांना जेव्हा तुम्ही आणता, तेव्हा तुम्ही एवढी देखील काळजी घेत नाही की त्या पुतळ्यात भ्रष्टाचार होणार नाही.